करणार आहोत. मोहनजी शेलार यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक शुभम पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि सत्कार होत असताना त्यानंतर कैलासजी वेखंडे यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी शुभम पाटील या स्पर्धेचे आयोजक यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते कैलासजी वेखंडे यांचा देखील सन्मान आणि सत्कार करायचा आहे. होत असताना या अम्मी कुरुंदकर चषक 2024 च्या पर्वामध्ये दत्ताजी कतोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक शुभम पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण सन्मान आणि सत्कार करूया ज्यांनी या स्पर्धेला आकर्षक 3 ट्रॉफ्या आम्हाला स्पॉन्सर केल्या, ते म्हणजेच मनीष पाटील कुरुंदगावचे उद्योजक यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. पाहू शकता ऑन स्क्रीनवर हे दृश्य मनीष पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आकर्षक ट्रॉफ्या आल्या तर त्यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना शुभम पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर ज्यांनी या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस आम्हाला दिले, कॅश प्राइज दिले, ते सन्माननीय सचिनजी पाटील साहेबांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. कृषी उत्पन्न बाजारपेठ समिती सभापती यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना आपण पाहू शकतो स्पर्धेचे आयोजक शुभम पाटील यांच्या शुभ हस्ते सचिन पाटील साहेब यांचा सत्कार आणि सन्मान होत असताना त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज आम्हाला लाभलेले आहे. त्यानंतर सूरज शेलार व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. शुभम पाटील यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सूरज शेलार यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. तर नक्कीच आपण उल्लेख करूया या स्पर्धेसाठी कुरुन ग्रुपचे हेड सन्माननीय कपिलजी पाटील सर यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे आलेले, त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या. धन्यवाद.
तर या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्या 3 पंचांनी चांगले निर्णय सर्व संघांना दिले, ज्यांची चर्चा आपण या 4 दिवसामध्ये नक्कीच करत होतो, उत्कृष्ट कामगिरी ज्यांची या स्पर्धेमध्ये राहिली, ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अंपायरांची भूमिका खूपच महत्त्वाची असते. चांगले निर्णय सर्व संघांना दिले, त्यांचा आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम आपण आमंत्रित करूया शकीलजी कोटी सरांना, त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक शुभम पाटील यांच्या शुभ हस्ते शकील कुटी सर यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. खूपच चांगले निर्णय, त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा आणि तो मैदानातून त्यांनी दिला. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. शुभम पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आणि सत्कार होत असताना त्यानंतर दुसरे आमचे ऑफिशियल अंपायर गोकुलदास पाटील यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करतो स्पर्धेचे आयोजक शुभम पाटील यांना की आपण त्यांना सन्मानित करायचे. खूपच चांगली पंचगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण तिसरे आमचे ऑफिशियल अंपायर्स शानू कुरुशी सर यांचा देखील सन्मान आणि सत्कार करणार आहोत. त्यानंतर मागच्या 3 दिवसापासून समालोचन कक्षामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात, आमच्यासोबत ज्यांनी चांगलं समालोचन केलं, व्हॉइस ऑफ पीटीसी पडगा परिसरातील गोल्ड आवाज नबील दिवकर यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी स्पर्धेचे आयोजक शुभम पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. नबील दिवकर यांचा जो सन्मान आणि सत्कार होत असताना जोरदार टाळ्या नबील दिवकरसाठी. हिंदीतून खूपच चांगले समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचा सन्मान आणि सत्कार होत असताना शुभम पाटील यांच्या शुभ हस्ते. अब उस आवाज का हम सत्कार करने जा रहे हैं जो पीटीसी क्रिकेट में अपने आवाज से रंग भर रहे उभरते हुए सितारे मेरे साथी कमेंटेटर दीपक सुतार का स्वागत और सत्कार किया जा रहा है। शुभम पाटिल के हाथों से 4 दिनों से इस स्पर्धा में अपनी आवाज का जादू बिखेरा। डीजे चेतन का अब स्वागत और सत्कार किया जा रहा है। डीजे चेतन आपको आगे आना है। जीटीसी लाइव के सूरज मात्रे बहुत ही क्लीन एंड नीट टेलीकास्ट इस स्पर्धा का यूट्यूब के माध्यम से आप तक पहुंचाया। सूरज मात्रे का स्वागत और सत्कार किया जा रहा है। सन्मान सोहळा इथे समाप्त करूया आपण. कुणाचं चुकून जर नाव राहिलं असेल तर आम्ही कुरुंदकर चषकाच्या वतीने मी क्षमा मागतोय. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. आम्ही कुरुंदकर चषक यशस्वीरित्या पार पडलं. सर्वांचं विशेष धन्यवाद. आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. सुभाष मोरे दिल्लीवरून या स्पर्धेचा आनंद घेत होते.
आपलं देखील विशेष धन्यवाद. तर आपण सर्वप्रथम फायनलची मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळाली. फायनलचा सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत आणि त्या सामनावीराच्या पुरस्कारावर नाव कोडलं तो म्हणजेच मित स्पोर्ट कुकसे टीमचा महेश, ज्याने 15 चेंडूमध्ये 40 धावांची केली साकारली. जोरदार टाळ्याने स्वागत करूया महेश, मित स्पोर्ट कुकसे संघाचा. मेगा फायनल मध्ये 15 चेंडूमध्ये 40 धावांची केली साकारली. आपण सर्वप्रथम कॅप चढवणार आहोत. दीपकजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम कॅप चढवणार आहोत. जी कॅप आम्हाला स्पॉन्सर केली केवल पठारे आणि अनिकेत केदार यांच्या माध्यमातून ही सामनावरची कॅप चढवली जाते. त्यानंतर आपण भगवानजी सांबरे साहेब यांच्या माध्यमातून पेस्ट्री देणार आहोत. जी पेस्ट्री आम्हाला 90 डिग्री केक शॉप पडगा अतिश कशुले यांच्या माध्यमातून आली होती. त्यानंतर सचिनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, प्रमोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देणार आहोत सामनावीराची. भोकरी गावचे सरपंच आणि त्याचबरोबर निभा पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. चौकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते देखील दिले जाईल. 15 चेंडूमध्ये आक्रमक शैलीने 40 धावा ठोकल्या आणि तो ठरला होता या स्पर्धेचा मेगा फायनलचा सामनावीर. अभिनंदन मित स्पोर्ट कुकसे आणि अभिनंदन महेश. तर आपण पुढील जे बक्षीस वितरण आहे तिला देखील सुरुवात करणार आहोत. तिन्ही संघांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचे. श्रीराम जांभूळपडा संघ, एकविरा भादानी संघ आणि मित स्पोर्ट कुकसे संघ. आम्ही कुरुंकर चषक 2024 पर्व या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजीची आपण सुरुवातीला चर्चा करूया. उत्कृष्ट गोलंदाजीची ट्रॉफीचा जर विचार केला तर ती आम्हाला स्पॉन्सर केली आहे संदीप बालाराम पाटील साहेब, समाजसेवक करून यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आले. या ट्रॉफीवर उत्कृष्ट गोलंदाजीच्या ट्रॉफीवर नाव कोरले. संघाचं नाव आहे मित स्पोर्ट कुकसे संघाचा तो गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये 10 विकेट प्राप्त केल्या. गोलंदाजाचं नाव आहे मयूर. जोरदार टाळ्या मयूरसाठी. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मयूर, कुकसे संघाचा 10 विकेट. सन्माननीय संजयजी बालू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी देणार आहोत. ज्या ट्रॉफीवर नाव कोरले कुकसे संघाचा मयूर. 10 विकेट. जोरदार टाळ्या मयूरसाठी. अभिनंदन मयूर. आणि या रेसमध्ये जर विचार केला उत्कृष्ट गोलंदाजाच्या रेसमध्ये तर आदेश गीते देखील होता. त्याच्या 8 विकेट होत्या परंतु त्याला मागे टाकून 10 विकेटने या ट्रॉफीवर कुकसे संघाच्या मयूरने नाव कोरलं. त्याच्यानंतर आपण चर्चा करूया उत्कृष्ट फलंदाज
बेस्ट बॅट्समन या स्पर्धेचा कोण असेल? त्याच्यामध्ये 2 नावं आहेत. एक नाव आहे तलवली टीमचा अर्कम पटेल आणि दुसरं नाव आहे विजय पारदी. परंतु जर आपण विचार केला तर सर्वाधिक धावांचा विचार केला तर विजय पारदीच्या एकूण धावा झाल्यात 84, परंतु 9 धावाने त्याला मागे टाकत असताना या उत्कृष्ट फलंदाजाच्या ट्रॉफीवर, बेस्ट बॅट्समनच्या ट्रॉफीवर नाव कोरले ते म्हणजेच तलवली संघाचा अर्कम पटेल. 2च मॅच मध्ये त्यांनी 93 धावा आपल्या बॅटमधून ठोकल्यात. आम्ही कुरुंकर चषक 2024 हे पर्व 3ऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. तो संघ म्हणजे श्रीराम जांभूलपडा संघ. 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली होती सन्माननीय मनीष पाटील कुरुंद उद्योजक आणि कॅश प्राइज आम्हाला लाभली होती समाजसेवक कुरुंद गावचे सन्माननीय दीपकजी भोईरे साहेब यांच्या माध्यमातून ती कॅश प्राइज लाभली होती. आणि त्या ट्रॉफीवर नाव कोरलं तो म्हणजेच श्रीराम जांभूलपडा संघ. कॅप्टन आणि टीमला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. सन्माननीय दीपकजी भोईर आणि त्याचबरोबर मनीषजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज देणार आहोत. मनीषजी पाटील आणि दीपकजी भोईर यांच्या शुभ हस्ते 3य क्रमांकाची ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज दिली जाईल. त्यानंतर आपण देणार आहोत 2ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. ती ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे मनीष पाटील उद्योजक करून आणि 2ऱ्या क्रमांकाची रोख रक्कम कॅश प्राइज आम्हाला भाई अंकल पाटील माजी उपसरपंच करून यांच्या माध्यमातून आलं होतं. त्या 2ऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर नाव कोरणारा संघ म्हणजेच एकविरा भादाने संघ. एकविरा भादाने संघाने आपण पुढे यायचे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. तर मी भाई अंकल पाटील यांना विनंती करतोय यांच्या समिती इतर मान्यवर देखील का आपण आपले द्यायचे. निवा पटेलच्या माध्यमातून ते दिले जाईल. प्रसाद कतुरे यांच्या माध्यमातून भादाने संघासाठी 4000 रुपये कॅश प्राइज झाले. अभिनंदन एकविरा भादाने संघ. त्यानंतर आपण चर्चा करूया या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू सिरीज कोणाच्या नावावर जाईल, मालिकावीर कोण असेल. ज्या मालिकावीर याचा जर आपण विचार केला तर मालिकावीर म्हणून सायकल जे आम्हाला पुरस्कृत केले कुरुंद गावचे समाजसेवक सन्माननीय संदीपजी बालाराम पाटील यांच्या माध्यमातून ती सायकल आलेली आहे आणि त्याचबरोबर ट्रॉफी देखील त्यांच्याच माध्यमातून आलेली आहे. कोण असेल या स्पर्धेतील
सर्वोत्कृष्ट खेळाडू. काय सांगाल भादानी संघ, आपल्यातील कोणी एखादा असेल की ज्याच्या नावावर ही मालिकावीराची ट्रॉफी आणि सायकल राहील? विजय गीतेचं नाव पुढे आलंय. त्यानंतर आपण विचारूया मित स्पोर्ट कुकसे टीमच्या संघाला, तुम्हाला वाटतं की तुमचा एखादा खेळाडू असेल ज्याच्या नावावर ही मालिकावीराची ट्रॉफी राहील? बबलू पाटीलचं नाव पुढे आलंय. जांभूलपडा संघ आहे का इथे? गेलेले. एकीकडून विजय गीतेचं नाव आलं होतं, दुसरीकडून बबलू पाटीलचं नाव आलं होतं. चर्चा करूया आपण. आदेश गीते जो चिंबीपाडा संघाचा आहे, ज्याने धावा बनवल्या 56, विकेट घेतल्या 8, एकूण पॉइंट्सचा जर विचार केला तर त्याचे पॉइंट्स झालेत 96. परंतु आदेश गीतेला पाठीमागे टाकून ज्याने धावा बनवल्या 94, विकेट घेतल्या 4, पॉइंट्स झालेत 114, असा वंडर बॉय ऑफ पीटीसी बबलू पाटील या स्पर्धेचा ठरलाय मालिकावीर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कपिल पाटील सर यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी देणार आहोत आपण बबलूला. कुकसे संघाचा बबलू, पीटीसीचा वंडर बॉय, या स्पर्धेतील मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज या ट्रॉफीवर नाव कोरले. जोरदार टाळ्या. त्यानंतर आपण सायकल देखील ही सिरीज म्हणून सायकल जी लाभली आहे ती दिली जाते. जोरदार टाळ्या उद्या. बबलू पाटील वंडर बॉय पीटीसी, पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं का बी का वंडर बॉय पीटीसी आहे. सर्वप्रथम अभिनंदन बबलू पाटील. आम्ही कुरुणकर चषक 2024च्या स्पर्धेतील मालिकावीराचा ट्रॉफी तुम्ही जिंकली, सायकल देखील तुला मिळाली. कसं वाटतं आणि कितवी मॅन ऑफ द सिरीज पीटीसीतून जिंकलात? ओव्हरऑल 75 मॅन ऑफ द सिरीज आहे, 75वी. आणि यामध्ये माझ्या संघाचा खूप मला मोलाचं सहकार्य झालं. आणि मी खास करून इथे कुरुन ग्रामस्थ आणि आयोजन कमिटीचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी एवढी चांगली टुर्नामेंट केली की ती आज 20-20, 25-25 हजार रुपये ठेवून पण 6-6 ओव्हरची मॅच बघायला मिळत नाही. ग्रामीणला 3,000 रुपये एंट्री घेऊन 5-5 ओव्हरची खेळ त्यांनी करून दाखवला. याबद्दल ही खूप मोठी गोष्ट आहे आणि यासाठी कुरुन ग्रामस्थ आणि आयोजन कमिटीचं खूप खूप आभार. अजून एक प्रश्न विचारेन. आज कुकसे संघाचा विचार केला तर मयूरने चांगली इकॉनॉमी गोलंदाजी केली, सर्वाधिक विकेट देखील त्यांनी घेतल्या, त्याच्याबद्दल काय सांगशील? निश्चितच मी आताही आणि याच्या आधीही बोललेलो की माझ्या टीममध्ये मी जेवढा इम्पॉर्टंट प्लेअर आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने इम्पॉर्टंट मयूर आहे. आमच्या टीमचा बॅकबोन आहे. जेव्हा पण समोरची टीम आमच्यावर प्रेशर टाकते ॲज अ चेसिंगला असो किंवा समोर चांगला प्लेअर असतो, बॉल मयूरच्या हातात दिला तर आम्हाला मोस्टली तो मॅच जिंकून देण्याच्या मॅच विनिंग साईडनेच नेतो. अजून एक चर्चा करूया. आज जर विचार केला आम्ही कुरुणकर चषकामध्ये निवा पाटीलने हा संघ इथे पुरस्कृत केला होता, त्यांच्याबद्दल काय सांगशील किंवा आम्ही कुरुणकर ट्रॉफी बद्दल काय सांगशील? 5 ओव्हरच्या 6 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळालं, चांगलं क्रिकेट आज पाहायला मिळालं. निश्चितच या ग्राउंडचा सर एवढा आमचा एवढी बॅड लक आहे या ग्राउंडवर. आम्ही पीटीसी मध्ये एवढ्या फायनल मारल्यात पण या ग्राउंडमध्ये अजूनपर्यंत आम्ही चॅम्पियन नव्हतो झालो. 3 टाइम फायनलला येऊन हारलेलो. तर निवाला मी बोललेलो की या ग्राउंडवर नको स्पॉन्सर करू, दुसऱ्याकडे कर, पण तो बोलतो माझी टुर्नामेंट आहे, तू माझ्या नावाने खेळ. पण त्याचं नाव लकी होता आणि आम्ही फर्स्ट टाइम या ग्राउंडवर चॅम्पियन झालो. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता आम्ही कुरुणकर चषक 2024च्या स्पर्धेतील मालिकावीर बबलू पाटील. पीटीसीतील 75वी त्यांनी मालिकावीरची ट्रॉफी जिंकली. आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचा बक्षीस आपण देणार आहोत
जी ट्रॉफी आम्हाला लाभली ते म्हणजेच मनीष पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष आभार आणि कॅश प्राईज या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाच्या रक्कम जी रोख रक्कम लाभली ती म्हणजेच कृषी उत्पन्न बाजारपेठ समिती सभापती सन्माननीय सचिन बालाराम पाटील साहेब. तर सचिन पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते बक्षीस द्यायचे. त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर देखील असतील त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील सर्वांनी खाली जायचे आणि मुख्य व्यासपीठाच्या खाली ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिली जाईल. ज्या ट्रॉफीवर नाव कोरलंय जो संघ पीटीसीतील एक मजबूत संघ आहे. आज मितेश 11 कुकसे टीमच्या नावाने खेळला आणि त्यांनी या स्पर्धेवर नाव कोरलंय. सॉरी मीत 11 या नावाने हा संघ खेळला. तो संघ म्हणजेच कुकसे संघ. आम्ही कुरुंकर चषक 2024च्या ट्रॉफीवर नाव कोरणारा संघ मीत 11 कुकसे चॅम्पियन ठरला या स्पर्धेचा. अभिनंदन. चार दिवस आम्ही कुरुंकर चषक 2024 पर्व यशस्वीरित्या पार पडला. समालोचन कक्षाची जबाबदारी निवा पाटील यांनी माझ्यावर दिली त्यासाठी देखील त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि आम्ही कुरुंकर चषक 2024 पर्व आज इथे समाप्त झाले घोषित करतोय. जिंकलेले जे संघ आहेत त्यांना खूप सारे शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. अभिनंदन आणि खूप सारे शुभेच्छा. धन्यवाद. मी आणि माझ्यासोबत संपूर्ण GTCची टीम आमचे ऑफिशियल पंच त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये ज्यांचा आवाज ऐकायला आला योगी पाटील असतील नबील दिवकर असतील गुण लेखक आपल्यातून सर्वातून रजा घेतोय. पुन्हा ही स्पर्धा पुढच्या वर्षी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. त्याच्यासाठी 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागतील. आमची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्णविराम घेतोय. सर्वांना शुभरात्री. बाय.